आटपाडीतील देशमुखवाडी इथं एका 40 वर्षीय तरुणाची लग्नाच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून एका आरोपीला अटक करण्यात आली। पीडित तरुणाचं लग्न होत नसल्यानं मध्यस्थ सचिन बाबर यांनी नवरी शोधून देऊ असं सांगितलं, मात्र कोणताही गाजावाजा न करता लग्न करण्याची अट घातली। त्यानुसार एका मंदिरात जवळच्या व्यक्तीच्या उपस्थितीत लग्न लागलं, मात्र त्याच रात्री नवरीने नवरदेवाला गुंगीचं औषध पाजून पोबारा केला। तिने जाताना सोबत दागिने आणि लाखोची रोकड पळवली। याबाबत मिळालेली माहिती अशी की आटपाडी येथील एका 40 वर्षीय तरुणाला लग्नाच्या नावाखाली 10 लाखाला गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे। नवनाथ देशमुख वय 40 असं या तरुणाचं नाव आहे। त्याने या फसवणुकीची तक्रार आटपाडी पोलीस ठाण्यात दाखल केली। नवनाथ देशमुख याचा विवाह करायचा होता। अनेक दिवसापासून नवरीचा शोध सुरू होता, मात्र नवरी मिळत नव्हती। दरम्यान तरुणाची आटपाडीत बसस्थानकावर सचिन बाबर यांच्याशी भेट होती। रखडलेल्या लग्नावर दोघांची चर्चा झाली। त्याने नवरी शोधून देण्याचा शब्द दिला, मात्र गाजावाजा न करता मंदिरात विवाह करण्याची अट घातली। त्याप्रमाणे सचिन बाबर याने वैशाली शेवाळे नावाची तरुणी नवरी म्हणून दाखवली। नवनाथ देशमुख याला ती पसंत पडली। लग्न ठरलं। सोन्याची कपड्या लत्त्याची खरेदी केली। त्याप्रमाणे मासाडवाडीत महादेवाच्या मंदिरात हे लग्न पार पडलं। मंदिरात हळदी समारंभ झाला, अक्षदा पडल्या, देवदर्शन घेतले आणि ते जोडीने घरी आले। मात्र रात्री धक्कादायक प्रकार घडला। नवरी म्हणून आलेली वैशाली शेवाळे हिने जेवणात गुंगीचं औषध टाकलं, त्यामुळे नवनाथ देशमुख गाढ झोपला। इकडे नवरी म्हणून आलेल्या वैशाली शेवाळे हिने कपाटात ठेवलेले 2.5 लाख रुपये आणि लग्नात अंगावर घातलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यासह ती फरार झाली। सकाळी जाग आल्यावर नवनाथ याला नवरी म्हणून आलेली वैशाली शेवाळे दिसली नाही। दुसरीकडे कपाट सारं उघडं होतं। याचा जबर धक्का त्याला बसला। त्याने शोध घेतला आणि चौकशी केली, तरी काहीच थांगपत्ता लागला नाही। त्यानंतर त्याने तात्काळ आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली। घडलेल्या साऱ्या प्रकाराची तक्रार दाखल केली। पीडित तरुणाने नवरीसाठी मध्यस्थी करणाऱ्या सचिन बाबर याला स्वतःच पकडून आणून पोलीस ठाण्यात हजर केला आहे, तर वैशाली शेवाळे हरवल्याची तक्रार दाखल केली आहे। नागेश गायकवाड पीडित तरुणाचे आईवडील वयोवृद्ध आहेत, त्यामुळे घरच्यांनी सगळ्या प्रकाराची कुणकुण लागली नाही। पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर एकाला अटक केली आहे। आता नवरीचा आणि इतरांचा शोध घेतला जात आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।